जगाची सांभाळ करणारा भगवंत आहे तो. ती ताकदच अशी देतो का त्या वातावरणाला तो प्राणी मॅच होतो. आपल्याला सगळं सुख आहे. आपलं सुख कशात आहे? बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का स्विच? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली, तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे. उगाच भंगरी, वन साईड भांग बागलात गोचिड्या, अंडरपॅन्टला ओवा, वन साईड भांग पाडी तर बगलात गोचिड्या. त्याला विचारलं बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. अरे गोचिड्याचा वास येतो त्या अंगाचा, तुला स्मार्ट पीस देऊन काय त्याचं वाटोळ करतो? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. म्हणून उरुळी कांचन फेस्टिवल 2020 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजाराम कांचन, अध्यक्ष देवीदास भन्साळी, संतोष टेळीकर, जयप्रकाश वेत्रे, नंदकुमार पंडित, अमित शेख, संपत चव्हाण, खजिनदार, उपाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य खजिनदार, गायकवाद गुणजन मंडपाले, माय सिटीमाले, राजाराम भाऊ कांचनच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात करायची. तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे, इथं आपण होतो. मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे. कुत्रीचं पिलू सुखी आहे, त्याचं कारण काय? याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहेत आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं, पागल बिगल. ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हा किंवा नाही का? लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही. नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता. त्या देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे, रावणाने रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून गाडी वाढून आला, येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उर फटेपो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाढलं ना 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढे 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेली ती का आला? त्यांना गावातलंच खपानं काय पोथ्यावाची त्याच कुठून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही टाळकरी मंडळी. वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुखा शेवेल असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो. आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली. मारू दे, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य आहे? जनकाचं. आता लय बारीक आहे का? मला जनकाचं वाक्य आहे. पोरगी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पोरीनं नांदायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं, त्याला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डी आई म्हणली, अहो गुड्डी नाही तशी दिसती. ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती. आता आंदोलन दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज. जनकानं सांगितलं मी पोरगी देईल पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीता न्यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला, धनुष्य पाहिले होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण. ते सीता उचलून काय करणार? म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून. त्याला विचारलं गाव चाललंय? पाहायला आलतो म्हणजे.
सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेत आम्हाला काय करत. मग काय झालं, या पठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का? ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे, दुःख येणारच. येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनकाने सांगितलं असं एक घालन, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता. रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा, बैरोबा, बिरोबा, हे नंगाट देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही. तर कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्हीमुळे दुःख येणार. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ, हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना. 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्यात दुधाचा चहा. मी मरल ना मारल, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मारू दे, उलत होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. महिला मंडळ 1, पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जप करा. यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवत जा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटेल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, का जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता हे 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळे मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2, 3, वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यानं तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा शीटचे खेळी निघेलच होती.
तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला, तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला, कधी नाही म्हणला का धुणं. तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखा गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो, शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही.